नमस्कार, स्वामिनी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। ही चण्याची उसळ आपण पटकन अशी कुकरमध्ये करणार आहे। इथे 1 वाटी मी चणे भिजत घातलेले 8 तास, ते स्वच्छ धुवून घेतलेत। ही भाजी आपण कुकरमध्ये करणार आहे। आता ही कुकरमध्ये आपण उकडून घेणार आहे। त्यासाठी हे कुकरमध्ये मी सगळे चणे घालून घेतलेत। मी इथे 2 छोटे बटाटे घेतलेले मीडियम आकाराचे, तेही आपण आता ह्या चण्यामध्ये घालून घेणार आहे। हे स्वच्छ धुवून सालं काढून मी घेतली आहे बटाट्याची। इथे आपण काही खडे मसाले घेतले आहेत, ते आपण आता ही भाजी उकडताना या कुकरमध्ये घालणार आहे। 2 तेजपत्ता, 1 दालचिनी तुकडा, 1 मोठी वेलची आणि 4-5 लवंग, हे आपण आता हे कुकरमध्ये ह्या चण्यांबरोबर उकडून घेणार आहे। इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहे। कुठचंही कडधान्य उकडता वेळी मीठ आणि 1 चमचा छोटा तेल घालून घ्यायचं, कडधान्य पटकन उकडतं। मी इथे 1 चमचा छोटंसं तेल घालून घेतलं आहे। इथे आता 2 कप पाणी घालून आपण आता हे कुकरचं लीड लावून चणे उकडून घेणार आहे। आता कुकरच्या 4 शिट्या होईपर्यंत आपण वाट बघूया। आपल्या कुकरच्या 4 शिट्या झाल्यात। आपला कुकरही बऱ्यापैकी थंड झाला आहे। आपले आता चणे आणि बटाटे छान अशी उकडून आली आहे। बघा, कलर पण छान आला आहे। चणे कसे छान उकडले आहेत। आता आपण ही भाजी फोडणीला देणार आहे। मी गॅसवर कढई तापत ठेवलेली, त्यामध्ये आता 2 चमचे तेल घालून घेणार, 1 चमचा जिरं, इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले ते घालायचे आहेत आपल्याला या फोडणीमध्ये, अर्धा टीस्पून हिंग। या भाजीला आपण कुठचं खोबरं वगैरे काही वापरणार नाही आहे। कांदा आपण थोडा लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे। इथे मीडियम आकाराचे 2 टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेले। टोमॅटो आपला मऊसूत होईपर्यंत आपण हा परतून घ्यायचा आहे 5 मिनिटं। इथे आता मी 1 चमचा कसुरी मेथी घातली आहे। ही कसुरी मेथीची पावडर आहे, हे मी पावडर करून ठेवलेली। 2 चमचे लाल तिखट, हे आमचं मालवणी लाल तिखट आहे। तुमच्याकडे जे कोणतं असेल ते तुम्ही वापरू शकता। आता आपण ही फोडणी चांगली तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहे 5 मिनिटं। फोडणी आपली आता छान अशी तेलात परतून घेतली आहे, तेलही सुटलं आहे। इथे 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे। आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट आपण ही छान अशी तेलात परतून घेणार आहे 2 मिनिटं, कारण त्याचा वास जो उग्रट आहे तो गेला पाहिजे। छान आपली आता ही फोडणी तयार झाली आहे। इथे आपण आता अर्धा कप पाणी घातलं आहे। हे पाणी मी आपण चणे उकडून घेतलेले कुकरमध्ये, त्यातलंच पाणी मी काढून ठेवलेलं, ते पाणी आपण अर्धा कप इथे घातलं आहे। मसाला आता हा 2 मिनिटं तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे। त्यामध्ये आता 1 चमचा किचन किंग मसाला घातला आहे, त्याऐवजी छोले मसाला घातला तरी खूप छान लागते। इथे मी 2 चमचे दही घेतलं आहे, दही जास्त आंबट नसलं पाहिजे, तेही आपण आता ह्या मसाल्यामध्ये घालून घेणार आहे आणि छान असं फेटवून घ्यायचं आहे मसाल्यामध्येच। आपण हे पाणी जे वापरतो आहे ते चणे उकडून घेतलेल्याचंच पाणी आपण वापरतो आहे। दही आपण आता छान असं ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतलं आहे। 2 मिनिटं त्याची चांगली वाफ काढून घ्यायची आहे। इथे आपण चिमूटभर साखर घालणार आहे, कारण टॅमॅटो आणि दही आहे तर आंबटपणा जास्त येईल, त्यासाठी। आपण आता चणे उकडून घेतलेले, त्यातले 2 चमचे चणे आपण काढून ठेवले आहेत। आपण 2 मिनिटं ग्रेव्ही चांगली अशी शिजवून घेतली आहे। इथे आता चणे आणि बटाटे उकडून घेतलेली ती घालून घ्यायची आहे। इथे उसळीमध्ये कुठचं खोबरं किंवा कुठचे जास्त मसाले असे आपण वापरले नाही आहेत। आपली ग्रेव्ही जरा घट्ट होण्यासाठी इथे आपण जे चणे काढून ठेवलेले हे आपण आता बारीक वाटून घ्यायचं आहे, याची पेस्ट करून घेणार आहे। हे आपण आता वाटून घेतलं आहे। उसळीला आपला छान असा कड आला आहे। आता आपण ही पेस्ट सगळी ह्या उसळीमध्ये घालून घेणार आहे। आपण पाणी आत्तापर्यंत जे वापरलं या उसळीला, ते चणे उकडताना आपण पाणी घेतलेलं तेच पाणी या
उसळीमध्ये आपण वापरलं आहे. आपली आता ही जी पेस्ट आपण घातल्याबरोबर भाजीला कसं घट्टपणा आला आहे पहा. ते आता 10 मिनिटं आपण छान अशी उकडून घेणार आहे. इथे आपण अर्धा कप पाणी हे वाटणाचं घातलं आहे. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून आपण हे वापरलं आहे. उसळ आता 10 मिनिटं चांगली उकडू द्यायची आहे. आपल्या उसळीला छान असा कड आला आहे. वरून असं चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे, कारण आपण चणे उकडताना मीठ घातलेलं. मला थोडंसं कमी वाटलं म्हणून मी आता वरून घातलं आहे मीठ थोडं. आपली आता उसळ तयार झाली आहे. इथे 1 चमचा मी साजूक तूप घातलं आहे. तूप घातल्याने आणि चव छान अशी हॉटेलसारखी येते. आपण आता गॅसची फ्लेम बंद केली आहे. ही उसळ पावाबरोबर चपातीबरोबर छान लागतेच, त्याचबरोबर भाताबरोबर खूप छान लागते. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.